श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 120. केवळ अक्कलकोटच नव्हे तर अक्कलकोटच्या आसपासच्या प्रदेशातील लोकही स्वामींच्या भजनी लागले होते. स्वामी समर्थांची कीर्ती दशोदिशा पसरू लागली होती आणि भाविकांचे लोंढे अक्कलकोटास येऊ लागले होते. यात सर्व धर्माचे आणि सर्व पंथांचे लोक होते. प्रत्येकांची स्वामीवर भक्ती होती, श्रद्धा होती. प्रत्येकाला मनापासून वाटत होते की या परब्रह्माचा सहवास आपणास काही क्षण तरी लाभावा. स्वामींच्या सतत सहवासात असणारे सेवेकरी चोळाप्पा, सुंदराबाई, बाळाप्पा, भुजंग आदींचे इतर भक्तजनांना हेवा वाटत होता. या साऱ्यांनी पूर्वजन्मी निश्चितच पुण्य केले असणार, म्हणूनच या जन्मी त्यांना प्रत्यक्ष परब्रह्माची सेवा करण्याची संधी मिळाली असेच प्रत्येकाचे मत होते. उडदामाजी, काळभोरे तशाच प्रकारचे काही अक्कलकोटातही होते. स्वामींचा जो उदो उदो होत होता त्यांचे या लोकांना आश्चर्य वाटत होते. अक्कलकोटचे लोक अकारण या संन्यासाला महत्व देत आहेत असेच त्यांचे म्हणणे होते. स्वामी एके दिवशी अक्कलकोटाच्या वडाच्या झाडाखाली बसले असताना उग्र रूप धारण केले होते. त्या दिवशी स्वामी जवळ जाऊन त्यांच्या राग ओढावून घेण्याचा साहस एकाही सेवेकऱ्याकडे नव्हते. त्या दिवशी स्वामी कोणालाही आपले दर्शन देण्यास पुढे येऊन देत नव्हते. सर्वजण हवालदिल झाले होते. कोणी बोलले होते, जा रे लवकर मणब्या आणि सोनारीला घेऊन या. उद्देश हाच होता की हे दोघे डोलकी वाजवीत स्वामींसमोर नाचू लागले की स्वामींचा राग शांत होईल. पण स्वामी का रागावले आहेत हे कोणालाच कळाले नव्हते. रस्त्यावर असलेल्या काही झाडांना तोडण्यात आले होते आणि म्हणूनच स्वामी अस्वस्थ झाले होते आणि रागावले होते. झाडांशी खेळ केलेला स्वामींना आवडत नव्हते. झाडांची फांदीचे काय पण पाला तोडलेलाही स्वामींना आवडत नव्हते. वृक्ष हे आपले मायबाप आहेत. ते स्वतः ऊन पावसात उभे राहतात आणि आपल्याला आधार आणि सावली देतात. त्याच्यावर आपण कुऱ्हाड चालवायची. त्यातच त्या परिसरातील मांजरेही दिसली नव्हती. स्वामींना मांजरे आवडत नव्हती. स्वामींची कुत्र्यावरची प्रीती होती. स्वामींचे म्हणणे होते की कुत्रा इमानी असतो, मांजर नमक हराम आहे. स्वामींना कसे शांत करायचे हे कोणालाही कळत नव्हते. त्याच्या समोर जाण्याची कोणाची छाती होत नव्हती. चोळाप्पा, बाळाप्पा, सुंदराबाई सारेजण दूर दूर उभे होते. स्वामी समोर शांत होण्याची वाट पाहत होते. इतर भाविकही दुरूनच स्वामींचे दर्शन घेत होते. यानंतरची कथा पुढच्या भागात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.